नमस्कार सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना एक गावामध्ये साधू होता आणि त्याचा एक शिष्य होता. दोघ जण दुसऱ्या गावाला गेले. राजपूर गावाला गेले. राजपूर गावाला गेल्याच्या नंतर रस्त्यामध्ये त्यांना जात जात भूक लागली, ताण लागली. तर ते तर म्हणले आता गाव तर लय लांब आहे, आता आपण कसं पोहोचणार त्या गावाला. तर त्याचा शिष्य म्हणला, महाराज आपण लवकरच पोहोचू, काही काळजी करू नका तुम्ही. बरं म्हणलं बाबा, जाऊ आपण. पळत 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 जाऊ. तर ते साधू म्हणला, अरे एवढं कसं पाळणार आपण, ऊन आहे एवढं, उन्हाचे दिवस आहेत, पळायला एवढं जमत नाहीये. ते म्हणला बस माझ्या मग पाठीवर बस म्हणला. पाठीवर बस म्हणला. नाहीतर म्हणलं इथं खांद्यावर बस, इथं खांद्यावर बस. ते म्हणला नाही म्हणला. साधू म्हणला मी तुमच्या खांद्यावर नाही बसणार ना पाठीवर नाही बसणार, मी चालत तुमच्या बरोबर चालतो. गळा माझा सुकून गेलाय, पाणी मला पाहिजे. ते म्हणला देवा परमेश्वराचं नाव घे, परमेश्वराचं नाव घे. परमेश्वर आपल्या मदतीला धावून मग चालले परमेश्वर परमेश्वर, ईश्वर ईश्वर ईश्वर, पाणी दे ईश्वरा परमेश्वरा, पाणी दे पाणी दे. आम्हाला खायला नको, काय नको, पण आम्हाला प्यायला पाणी दे. तर एक परमेश्वर आला रस्त्यामध्ये, हे बसले झाडाखाली. परमेश्वर अचानक आला. हे साधू आणि त्याचा शिष्य म्हणला, अरे बाबा कोण हेस तू, पाणी आहे का तुझ्याकडं. ते म्हणला हो आहे की माझ्याकडं पाणी. थोडं थोडं मडकं भरून घेतलेलं पाण्याचं, त्याला मस्त पोत लावलेलं गार पाणी. ते देवच आलेला. मग गार पाणी मग दोघांना तर पाहिजेच होतं. ते म्हणला दोघं जण थोडं थोडं प्या पाणी आणि नंतर मला राहू दे. ते म्हणला हो थोडं थोडं पितो तर बाकीचं तुम्हाला ठेवतात. आता ह्यांना भरपूर ताण लागलेली होती आणि भूक पण लागलेली होती. तर ते म्हणला आता भूक पण लागली, ताण पण लागली, करायचं काय आता, हे पाणी आपण सगळंच पिऊन टाकू, ह्याला नाही पाणी ठेवायचं. ते म्हणला बाबा तुम्ही पाणी घ्या, पण अर्ध मडकं मला पाणी ठेवा. हे म्हणला हो पाणी आम्ही तुम्हाला अर्ध मडकं ठेवतो. ह्याने काय केलं, पाणी घेतलं, सगळं ठेवलं, त्याच्यामध्ये एवढसा थेंब राहिला पाण्याचा. तर म्हणला आता तू तुम्ही कोण आहेत दादा तू, आम्हाला काय माहीत नाही, तुझं पाणी तर आम्हाला लय भूक लागली होती, ताण लागली होती, तुझं पाणी आम्ही सगळंच पिलं, आता तू काय पिणार दादा. ते म्हणला अरे बाबा मन मी चंगा तर काटवट मी गंगा, माझ्याबरोबर आत्ता गंगा येईल. ते म्हणला असं कसं काय तुझ्याबरोबर गंगा कशी येणार. ते म्हणला बघा तुम्ही काय म्हणलं, हे काय बी बोलायला. त्याच्या मडक्यात पाणी होतं, ते आम्हाला दिलं, आम्ही पिलं, आणि ह्याचे कशाची मन मी चंगा तर काटवट मी गंगा. तर म्हणलं बघायची का तुम्हाला, तुम्ही माझी टिंगल नका करू, तुम्हाला दाखवायची का. मग ते कोण होते, आपले रविदास महाराजच होते. रविदास महाराज घेऊन आपलं माणसांचं रूप घेऊन चाललेले होते. बघा असे आपले रविदास महाराज आहेत. आमचे मालक तर लई सेवा करायचे. त्यांची हे असायची ना, जयंती असायची ना, निगडे आकुर्डीला जायचं, पुण्याला जायचे, भरपूर त्याने सेवा केली आमच्या मालकाने. आमच्या नशिबात नाही तर आम्हाला नाही घडत. तर मग हे बघा ते म्हणला मनमेच्या हाते मडकं घेतलं असं हातात,
आणि डोळे बंद केले, परमेश्वराचं जप केला आणि म्हणला, मन मी चंगा तर काठवट मी गंगा, असा माठ. अहो त्या माठातून भरभर 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 पाणी येऊ लागलं. अहो किती पैसे ते कळा ना ह्या दोघाला बी आणि आपले रोहिदास महाराज त्यांना बी. बघा ना, असं असते हो माणसाचं. माणूस म्हणतच, मी पहिले सारखेच म्हणायचे, मन मी चंगा तर काठवट मी गंगा, मी तर सारखेच म्हणायचे. ते आमचे वडील नाही का, आमचे जे वडील चंबड्याचं काम करायचे ना, तर आम्ही सगळं बघायचो आणि रोहिदास महाराजाची कहाणी आमचे वडील सांगायचे, तर आम्ही ऐकायचो. ते ऐकून मग आम्हाला नाही का असं आनंद वाटायचा, अशी काहीतरी असं वाटायचं की देव आपल्याला भेटला असं आम्हाला वाटायचं. आम्ही रोज रात्रीचं झोपलं की बाहेर बसायचं आणि आमच्या बापाला म्हणायचं, दादा तुम्ही आम्हाला सांगा ना, गोष्टी सांगा ना. मग ते आम्हाला सांगायचे बघा. आणि त्याच गोष्टी आता आम्ही ह्याच्यावर बघतात, कुठं टी व्हीवर बघतो, मोबाईलवर बघतो त्याच गोष्टी. आणि मी त्या गोष्टी ऐकते ना, तर मग मला आता याद यायला, आता थोडं बी ऐकले ना तर मग मला सगळी याद येते. तरी नंतर तुम्ही म्हणलात ना 8 दिवसांनी ती गोष्ट सांगा बरं, मला याद बी येणार नाही. असं आहे बघा माझं. इसरगोळेपणा मला लई झाला या 10 वर्षापासून. काय माहिती हे काल कोणची भाजी केलेली आज कळत नाही. असं असते बघा. मन मी चंगा ताक काठवट मी गंगा, याला तर म्हणतात. मन आपलं चंगा ठेवा, सगळं आपलं निर्मळ होतं या. मी तर सगळ्यांना सांगते, आपल्या लेकरा बाळांना, घरच्यांना. तर आपलं कोणी ऐकत नाही, त्याला आपण काय करणार आहे का नाही. जाऊ द्या, कधीतरी माझे शब्द डोक्यात येते, माझे शब्द मनात येते. कधीतरी वाटन की हा आपले आई चांगलं सांगत होती, तरी आम्ही काय ध्यान देत नव्हतं, असं नंतर वाटून काय फायदा हो, हे का नाही. आता मला एवढं आता जर काय बोललं तर माझ्या मनाला तर खुशी वाटेल ना. हा आपले लेकरं ऐकतात, बघतात, बोलतात, खुश होतात ऐकून. आत्ता नाही मग काय काठी टाकल्यावर मला काय लय समजन का, हे का नाही. काठीवर आल्यावर मला काय लय समजन का. असं असतं बघा. म्हणून काय करायचं ना, आता करायचं. उशीर नाही लावायचा. काय करायचं ना आता करून घ्यायचं. उद्याचं काय येतं, हे का नाही. उद्या परवा तेरवा मला नाही आवडत ते. उद्या परवा तेरवा मला नाही आवडत. काय कोणी सांगितलं ना, मी लगेच आता माझ्या ध्यानात आलं बघा. मी तुम्हाला सांगितलं का नाही. आता किती 25 शब्द असतील माझे, तरी तुम्हाला 25 शब्दातून 5 शब्द तरी तुम्हाला याद राहतील. त्या टायमाला तरी तुम्ही माझे याद करता की ताईनं आपल्याला काहीतरी आपल्या मनात बसायसारखं काहीतरी सांगितले, है का नाही. चला, आपण हे व्हिडिओ आपण सकाळी टाकणार आहे. इंस्टाग्रामवर पण टाकणार आहे आणि आपलं इकडं पण टाकणार आहे. आपलं जिथं आहे तिथं पण टाकणार आहे. चला, काय काय गळ्यात घालते, काय काय नाही मलाच कळत नाही. ती लेख लांबडी आहे ना, पोत लांबडी आहे. चला ठेवते.